सांगली प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्जे परिवाराकडून भाविकांकरिता मोफत आदमापूर बाळूमामा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेचे उद्घाटन युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील आणि माजी उपमहापौर उमेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। सांगली प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांकरिता मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। नवरात्रीनिमित्त सुद्धा मोफत नवदुर्गा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर आज आदमापूर येथील संत बाळूमामासह अन्य देवांचे दर्शन घडवण्यात आले। भाविकांना देवदर्शन घडविल्याने भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे। माजी नगरसेवक रमेश सर्जे, माजी नगरसेवक विलास सर्जे, दादा शिंदे, विनायक कोळेकर, हरिभाऊ माने, आप्पा साठे, अक्षय दोडमळी, अजित धुदाळ, सतीश फोंडे, सतीश संदीप दळवी, उमेश कांबळे, संजय सर्जे, स्वप्नील सर्जे, किशोर सर्जे, किरण सर्जे, विनायक शिंदे, दादा लोखंडे, पिंटू यमगर, जितेंद्र कांबळे, ज्येष्ठ नागरिक नरळे मामा तसेच भागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण वार्ड क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 परिसरातील नागरिकांसाठी व बंधू माता भगिनींसाठी संत बाळूमामा दर्शन यात्रा अशी पवित्र देवस्थानाचे दर्शन घडवण्यासाठी बाळूमामा, मेतके, परत पट्टणकडोली या विविध मेतकं असे विविध पवित्र देवदर्शनासाठी आपण आपल्या भागातील माता भगिनींची व्यवस्था केलेली आहे। सर्जे परिवारातर्फे माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज गेली 6 महिन्यापासून पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिखर शिंगणापूर, शुकाचार्य अशी विविध गोंदवले महाराज असे 4 सोमवार आणि नवरात्रीमध्ये नवदुर्गेचं दर्शन आम्ही घडवले आमच्या सर्जे परिवारातर्फे। भविष्यात सुद्धा अशी लोकांची सेवा करण्याची साठी आमचा मानस आहे। या प्रभागातील एक सदस्य निवडणूक लढवणार आहे। दादानी हे महिलांसाठी जे काय कार्य केले बाळूमामा देवदर्शनासाठी महिला अतिशय म्हणजे उत्साही आहेत। दादांचं अतिशय अभिनंदन की दादांनी महिलांसाठी ही एक योजना राबवली आहे। श्रावण महिन्यापासून दादांनी महिलांना देवाला नेण्यासाठी जो काही कार्यक्रम राबवतात दादा, अतिशय चांगला कार्यक्रम आहे।